तेलंगणाच्या करीमनगर येथे लव्ह मॅरेज करून एका प्रेमी जोडपे नागपुरातील हजारी पहाड भागात राहत होते। प्रेम विवाहाची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात आणि घरच्या सदस्यांना त्यांनी दिली होती। मात्र घरच्यांच्या प्रेमविवाहाला प्रखर विरोध होता। 2 दिवसांपूर्वी जेव्हा लग्न झालेली मुलगी आपल्या पतीसह किराणा दुकानात गेली असताना 3 अज्ञात आरोपींनी तिला उचलून वाहनात घेऊन गेले। याची तक्रार पतीने पोलिसांना केली। पोलिसांनी तपास करून 3 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे। तेलंगणामधून करीमनगर तेलंगणामधून एक लव्ह मॅरेज करून एक पती पत्नी ते राहण्यास आले होते। हजारी पहाडच्या भागामध्ये ते राहत होते आणि त्यांनी तिथे प्रेमविवाह केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली होती। त्यांच्या पालकांना कळवण्याबाबतही त्यांनी सांगितले होते, परंतु त्यांच्या घरच्यांचा यांच्या प्रेमविवाहास विरोध होता, त्यामुळे ते इथे येऊन राहत होते। त्यांच्या घरच्यांशी संपर्क होत नव्हता। तर 2 दिवसापूर्वी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस ती मुलगी तिच्या कामावरून घरी आली, पतीसह घरी आली आणि त्यांची गाडी बिल्डिंगमध्ये लावून किराणा दुकानामध्ये काही सामान घेण्यासाठी गेले, तेव्हा त्या मुलीचे वडील, त्याचे काका आणि नागपूर स्थित त्यांचा एक मित्र अशा 3 जणांनी तिला बळजबरीने गाडीमध्ये बसून इथून ते तिला घेऊन गेले होते। त्याबाबत तिच्या पतीने पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर IPC 365/34 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला होता आणि इथून तिला घेऊन जात्यानंतर आम्ही जी काही गोपनीय माहिती प्राप्त केली त्यानुसार ती गाडी करीमनगरच्या दिशेने जात असल्यावर माहिती मिळाली आणि चंद्रपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या गाडीला बल्लारशहाजवळ पकडले। त्यामध्ये ती मुलीची आम्ही सुटका केलेली आहे आणि 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे। सर, पालकांचा विरोध होता म्हणून एक पूरक कृत्य समोर येत आहे। नेमका काय माहिती आहे, कशासाठी विरोध होता आणि जे पती पत्नी आहे काय काम न करायचं आणि जे आरोपी आहे काय काम न करायचं का? पालकांचा यांच्या ॲक्च्युली प्रेमविवाहालाच विरोध होता, यांचा आंतरजातीय विवाह होता, त्यामुळे हे विरोध करत होते। आणि हे जे 2 जण आहेत, दोघंही वर्किंग आहेत। मुलगी आहे ती गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि मुलगा जो आहे तो सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये काम करतो। तो एका कंपनीमध्ये CEO म्हणून काम करतो। आणि जे यांचे वडील आहे काय काम न करायचे यांचे काय काम? त्यांच्या वडिलांचा तेलंगणा करीमनगर येथे गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। त्यांचा जो काका आहे तो पण याच व्यवसायात काम करतो आणि जो 3रा यामध्ये सहभागी आरोपी आहे नागपूरमधला, तो पण याच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्या मागील 20 वर्षापासून संपर्कात आहे।